गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाड MIDCतील प्रसूल कंपनी या औद्योगिक युनिट स्थापन झाल्यापासून वारंवार स्फोट, आग लागणे आणि अन्य अपघातांचे गंभीर प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत। यामुळे अनेक कामगार जखमी झाले असून काहींचे मृत्यू देखील झाले। या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असून विषारी वायू, धूर, रसायनांचे प्रदूषण यामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालाय। अनेक वेळा याबाबत तक्रार करूनही संबंधित कंपनीकडून कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाही। प्रशासनाकडून आवश्यक तपासणी आणि नियंत्रण होत नाहीये। ही परिस्थिती गंभीर असून मानवी जीविताचा प्रश्न निर्माण झालाय। 2 दिवसांपूर्वी प्रसूल कंपनीत स्फोट झाला तरी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते। प्रसूल कंपनीकडून झालेल्या अपघातांबाबत सखोल चौकशी व्हावी व मृत जखमी कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी। ही कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी यासाठी प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले। जर या मागण्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून 23 सप्टेंबर 2025 रोजी प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय। आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रसूल कंपनीच्या विरोधात आज निवेदन या ठिकाणी दिलं आहे। म्हणजे वारंवार ह्या MIDCचा जो त्रास होतोय की आजूबाजूच्या परिसरातील जी गावं आहेत त्या सर्व गावांना आरोग्याच्या बाबतीत फार वाईट अनुभव आहे। त्या परिस्थितीतून ते गावं सगळे दुर्लक्षित झालेले आहेत आणि प्रशासनाचं या ठिकाणी कुठलंही लक्ष नाही, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही। आणि आता हे जे प्रसूल कंपनीच्या विरोधातला विषय आहे की तिथं वारंवार अपघात होत आहे, तर त्या कंपनीचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं आणि नक्कीच ते त्या कॅपॅसिटीचं असेल तर ती कंपनी चालू ठेवी, अन्यथा बंद करावी। कारण आरोग्याची खेळणं हे फार वाईट आहे। कारण एकतर ती थर्ड पार्टी त्याच्यात सर्वसामान्य गरिबाची लोकांची मुलं काम करत आहेत आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असं काही घडलं तर आमचा पक्ष त्याला कधी माफ करणार नाही आणि त्यांना सतत त्या कंपनीच्या विरुद्ध किंवा MIDCच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि ह्याच्यावर शासनाने कठोर निर्णय जर घेतले नाही तर आम्ही आंदोलन येत्या 23 तारखेला इथं करण्याचा इशारा आज दिलेला आहे आणि ते आज पत्र प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे। महाड तालुक्यामध्ये जी MIDC आहे त्या MIDCच्या कंपन्या, केमिकल कंपन्यांमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होत असताना दिसत आहे। हे सर्व होत असताना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं मी इथं खेदाने व्यक्त करतो। आज MIDCमध्ये अनेक अपघात होत आहेत। अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे कामगार आहेत त्यांचे म्हणजे अनेक प्रॉब्लेम असताना सुद्धा तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते। अनेक कामगार जखमी होत आहेत। असं असताना कोणत्याही सुरक्षिततेची काळजी घेतलेली दिसत नाहीये। MIDCमध्ये कुठल्याही मोठ्या प्रकारे त्यांच्यावर औषधोपचार करणारे कुठले दवाखाने नाही आहेत। तिथलं जे ट्रॉमा केअर युनिट आहे ते पण आज मरणासन्न अवस्थेत आहे। असं असताना प्रशासन याकडे मूग गिळून गप्प बसलेलं आहे। या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रसूल कंपनीच्या आज जो अपघात झालेला आहे त्या अपघाताचा त्याच्या विरोधात आम्ही आता निवेदन माननीय प्रांताधिकाऱ्यांना इथे देण्यासाठी आम्ही सर्व काही जमलेलो आहोत। येत्या काही दिवसांमध्ये याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इथे आम्ही उपोषणाला बसू असा आम्ही गर्भित इशारा देत आहोत। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।